नेहमी चर्चेत असणारे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी आपला नामांकन अर्ज आज दाखल केला आहे। महायुतीकडून बुलढाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असताना आमदार संजय गायकवाड यांनी आज नामांकन अर्ज सादर केल्याने अनेक तर्कवितर्क काढल्या जात आहेत। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अर्ज भरल्यानंतर बरं वाटतंय। आयुष्यात पहिल्याच वेळेस खासदारकीचा अर्ज भरला आहे। मला कोणाचाही आदेश नव्हता, पक्ष संघटनेच्या आग्रहाखातीर मी अर्ज दाखल केलाय, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे। दरम्यान बुलढाणा लोकसभेसाठी आमदार गायकवाड यांची उमेदवारी कायम राहिल्यास जिल्ह्यातील राजकीय लढतीला वेगळे स्वरूप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता राजीव वाढे, बुलढाणा। नामांकन अर्ज भरलाय आणि तयारी पण लागलेली आहे। खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा। आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे। भाऊ, आता आपली ही उमेदवारी कायम समजायची का असं निश्चित नाही सांगता येणार, कारण अजून महायुतीचे आमचे शिवसेनेचे उमेदवार तरी मी जाहीर होण्याची बाकी आहे। आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखल करण्याची? काय नको टाकू, वरून आदेश होते काय? असा आदेश वगैरे काही नाहीये, पण 6 महिन्यापासून आपण सगळे पाहता की बुलढाणेकरांची, जिल्हावासियांची माझं सगळं काम बघून असं त्यांना वाटत होतं की आम्ही लढायला पाहिजे। आणि मला हे उमेदवारी हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप करते म्हणून आपण उमेदवारी नाही, असं काय नाही। मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे। शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे, पण एबी फॉर्म या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाहीये। आपल्याला सीएमचा फोन आला, या संदर्भामध्ये काय? सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते, त्यात काय उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही, अजून असं काही बोलणं नाही। आपले संजय क्षीरसारखे बरेचसे पक्ष लेवलवर पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाहीये। तुमचा खासदारांच्या उमेदवारीला विरोध आहे का? खासदार जाधवांच्या माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये, माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये। मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं, मी टाकला। तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल, असं उपासात्मक तुला त्यांनी लगावला। काय काय तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला, असा उपासात्मक मला एबी फॉर्म मिळाला असता ते मी त्यांना सोबत घेऊन अर्ज भरला असता। हा आपला डमी अर्ज आहे का? हा डमी अर्ज म्हणून ऐकतो ना। असा कुठली प्रक्रिया डमी अर्जाची निवडणूक आयोगामध्ये आहे, तर तू अशी डमी अर्ज भरण्याची अर्जाची निवडणूक पक्ष पातळीवर डमी अर्ज भरला जातो। असं कुठे डमी अर्ज वगैरे असते का? सांगा मला, तो 100 होईल का? मी चर्चा कोणाशीच केलेली नाहीये, कोणते मी फक्त कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे एबी फॉर्म असं वाटत नाही का तुम्हाला? कसला भूकंप? एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे, याच्यामध्ये कसला भूकंप आहे? महायुतीचे तुम्ही आमदार आहात आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रतापराव जाधव आणि तुम्ही आज अपक्ष भरला। माझ्या माहितीप्रमाणे अजून उमेदवार बहुतेक जाहीर नाही झालेले। प्रतापराव जाधवांचा पत्ता कट उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार का? तुमची मागे घेणार का उमेदवारी? अर्ज आता मी भरलेला आहे, अर्ज कोणी भरतं ते लढाई करता मिळते। म्हणजे की उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, पक्ष पातळीवर प्रतापरावांची उमेदवारी बद्दल साशंक आहे का? प्रतापरावांच्या मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत।